लोकशाहीच्या पवित्र मंदिराचं स्मशान केलेलं आहे। आज आम्ही स्मशानात जात आहोत। विरोधी पक्ष अजिबात निराश झालेला नाही। मात्र 3 राज्यांच्या विजयानंतर तुम्हाला मात्र या विजयाचा उन्माद आणि नशा चढलेली आहे आणि त्या नशेत तुम्हीच संसदेच्या प्रतिष्ठेला आग लावायला निघालेला आहात। पण तुम्ही जरी आग लावली तर या देशाची 140 कोटी जनता सती जाणार नाही, ती लढत राहील। काल विरोधी पक्षांची एक बैठक झाली, इंडिया आघाडी, त्या विषयावर चर्चा झाली आणि मला कुठेही निराशेचा सूर दिसला नाही। भविष्यात 2024 साली कदाचित तुमच्यावर निराश आणि वैफल्याने ग्रस्त व्हायची वेळ येईल, हे स्पष्ट झालेलं आहे। प्रधानमंत्री मोदी यांनी काल नेतन्याहू यांच्याशी मला चर्चा केली। यात पाहिलं की कल प्रधानमंत्री जी ने इजराइल से प्राइम मिनिस्टर से चर्चा की रिगार्डिंग हमास एंड इजराइल वॉर। मेरा आह्वान है मोदी जी से, आप नेतन्याहू से उस देश की चुनाव की प्रक्रिया के बारे में चर्चा करिए। इजराइल से हमारे देश में ईवीएम हैकिंग का तंत्र आया है, सबको मालूम है, पेगासस आया है, सबको मालूम है। लेकिन इजराइल में चुनाव बैलेट पेपर पर होता है, अमेरिका में चुनाव बैलेट पेपर पर होता है। आप महाशक्ति की बात करते हो ना, महाशक्ति इस प्रकार से डेमोक्रेसी में चीटिंग करके नहीं बनती। आप खुलकर सामने आइए और लड़ाई करिए। आपकी महाशक्ति का जो आत्मा है वो ईवीएम में है। नाही बघा, की हुकुमशाही आहे, पण आमची अशी मागणी आहे, ईव्हीएम जे आहे त्याच्याबरोबर जे ते स्लिप येते व्हीव्हीपॅट, त्या व्हीव्हीपॅटचं 100% काउंटिंग व्हायला हवं, ही मागणी आहे आमची। व्हीव्हीपॅटचं 100% काउंटिंग हे व्हायलाच हवं। ती व्हीव्हीपॅट जी स्लिप आहे ती त्या मतदाराने पाहून बॅलेट बॉक्समध्ये टाकायला हवं। सर, आता विरोधी पक्षातील खासदारांचं निलंबन झाल्यावर शिवसेना तुमचा जो पक्ष आहे त्याचेच फक्त खासदार आता आहेत की जे विरोधी पक्षाचे? नाही, आम्ही लढत राहू ना। तुम्ही आज काय आम्ही लढणार आहोत या देशातला हुकुमशाही विरुद्ध, लोकशाहीची जी हत्या सुरू आहे त्या विरुद्ध। आम्ही काय मिंधे नाही आहोत ना गुडघे टेकायला। लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी ही आमच्याही खांद्यावर आहे। लोकशाहीचं मंदिर मोडून काढायचं आणि राम मंदिराचं उद्घाटन करायचं, लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करायचं आणि अयोध्येत जाऊन राम मंदिरात पूजा करायची किंवा उद्घाटन करायचं, हे ढोंग आमच्याकडे नाही। राम मंदिर आणि लोकशाहीचं मंदिर, दिल्लीतलं संसद यांची प्रतिष्ठा राहायला पाहिजे। जर दिल्लीतल्या सर्वोच्च लोकशाही मंदिराचं स्मशान करून तुम्ही राम मंदिरात जाऊन नौटंकी करणार असाल तर तो राम तुम्हाला पावणार नाही। इंडिया आघाडीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे यांचा नेतृत्व म्हणून चेहरा समोर आला, 16 पक्षांचा पाठिंबा आहे। होय, खरं आहे। युनिटीनं असं आग्रहीपणे म्हटलं होतं की समन्वयक नेता या बैठकीत घोषित। काल प्रथमच या विषयावर चर्चा झाली। आतापर्यंत 3 बैठका झाल्या, पाटणा, बँगलोर आणि मुंबई। त्याच्यावरती या विषयावरती खुलेपणाने चर्चा झाली नव्हती। काल त्यावर चर्चा झाली आणि त्या चर्चेचा दरवाजा उघडला। बहुसंख्य पक्षांनी, प्रमुख पक्षांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर चर्चा घडवली। त्याच्यावर चर्चा झाली आणि ती चर्चा ही अत्यंत सकारात्मक झाली। काल माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे काल आणि परवा दिल्लीत होते। त्याने महत्त्वाच्या भेटीगाठी, बैठका झाल्या, इथेही झाल्या, सफदरजंगला बाहेरही जाऊन त्यांनी मग ममता बॅनर्जी असतील, अरविंद केजरीवाल असतील, त्यानंतर इंडिया गटाची बैठक सुरू होण्याआधी तासभर आधी साधारण राहुल गांधी आणि खरगे यांची स्वतंत्रपणे बैठक झाली उद्धवजींबरोबर आणि त्यात या सगळ्या विषयांवर चर्चा झाली। मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव काल समोर आला, पण अर्थात काँग्रेस पक्ष हा एक वेगळ्या पद्धतीनं काम करणारा पक्ष आहे। त्या पक्षात आता चर्चा होईल
आणि त्यानंतर आम्ही निर्णयापर्यंत येऊ. खरगेंच्या नावाला उद्धवजींचा पाठिंबा आहे. उद्धवजींनी विरोध केल्याचं तुम्हाला कुठे दिसतंय का? नाही, पण पाठिंबा गेले कुठे बोलले? मी विरोध केल्याचं म्हणतोय का कुठे? नाही, पाठिंबा आहे का मी हे विचारतोय. काल आपल्याकडे जर इतकी माहिती आहे हां. तर मग आपण त्या बैठकीत काय झालं आणि कोणी काय चर्चा केली ही माहिती घेऊन द्या, म्हणजे तुमच्याकडे पूर्ण माहिती येईल. नाही, पण राऊत साहेब घोषणा का होऊ शकली नाही? काँग्रेसचा हा जरी अंतर्गत विषय असला का? तरी मल्लिकार्जुन खरगे हे बैठकीत सर्व मान्य झाले तरी अजून काँग्रेस होईल ना, काही प्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. याला जोडून एक प्रश्न आहे. राहुल गांधी नको म्हणून खरगेंचं नाव पुढे नाही, राहुल गांधींना कोणत्याही सत्तेच्या पदावर येण्याची इच्छा नसून राहुल गांधी हे इंडिया आघाडीचा एक प्रमुख चेहरा नक्कीच आहेत. ते त्यांच्या संघटना बांधणीवर लक्ष देत आहेत, काँग्रेस पक्षाच्या बांधणीवर लक्ष देत आहेत. आणि मला असं वाटतं की अत्यंत विचारपूर्वक आणि सगळ्यांशी चर्चा करून कालच्या बैठकीत ते प्रस्ताव आलेले आहेत. राऊत साहेब आता जेव्हा प्रस्ताव येतो तेव्हा 30 पक्ष जेव्हा एकत्र असतात त्या चर्चेनंतर निर्णयापर्यंत त्याला वेळ यावा लागतो. ते का आपण मालक नव्हते त्या इंडिया आघाडीचे. राऊत साहेब काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय बैठकीत असं विधान केलं आहे, जी माहिती मिळते की त्यांचं असं म्हणणं आहे की